आदरणीय माझा मोठा भाऊ चेतन भैया मोरे याचा जो वाढदिवस असल्यामुळं कधीही आम्ही दोघं लॉंग रूटला कधीही ड्रायव्हिंगवर जाताना त्याच्या आवडीचं गाणं आहे ये ना माझ्या आई ग, त्याला खूप आवडतं माझ्या आवाजात गायलेलं. हेच गाणं मी त्यासाठी सादर करतो. टाळी उद्या या दादांसाठी टाळी. त्रिस्वर्णाच्या टप्प्यावरती धन्य तू ग माते, सर्व संपुनी फक्त राहते आई तुझे नाते, आई तुझे नाते ग. अन चुकलं तुझं बाळ आई, अन चुकलं तुझं बाळ आई, रडत धाई धाई ग, का रडत धाई धाई ग, ये ना माझ्या चंदनजी कांबळे यांनी संगीतबद्ध केलेलं आणि यांनी लिहिलेलं हे फार जुनं असं लोकगीत, काळजाला स्पर्श करणारं गीत, आई तत्व काय असतं हे सांगणारं गीत. चुकलं तुझं बाळ आई, आ म्हणजे आत्मा आई आणि ती म्हणजे ईश्वर. या विश्वातून ज्या वेळेला आई निघून जाते त्यावेळेला खऱ्या अर्थानं मायेची सावली निघून जाते. एक वेळेला देवाला जाता आलं नाही तरी चालेल दादा, पण माझ्या मित्राच्या गाण्यात एकच संदेश देतो. घरात असणाऱ्या बापरूपी विठ्ठलाची आणि आई रूपी रुक्मिणीची सेवा करा, घराचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर का आई निघून गेली तर त्या बाळाची अवस्था अशी होते. चुकलं तुझं बाळ आई, आई चुकलं तुझं बाळ आई,
धाई धाई गे रडत धाई धाई ये ना माझी आई, ये ना माझी अगं नऊ मासाचा गोला तून पोटी वागविला. हे हाताचा पाळणा तू नेत्राचा दिवा केला. आई विना माया साऱ्या जगामध्ये नाही ग, विश्वामध्ये नाही ग. तुझं बाळाई रडत नाही नाही ग. तुझं बाळाई रडत नाही नाही रे. अगं रडत धाई धाई ये ना माझे आई, ये ना